दीपक पाटील ना आतिश पाटील ना थोडा पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपवून टाका गुन्हेगारी संपवून टाका गुन्हेगारी संपवून टाका संपवून टाका गुन्हेगारी संपवून टाका संपवून टाका गुन्हेगारी संपवून टाका संपवून टाका गुन्हेगारी संपवून. माझं नाव साक्षी कदमे. बदलापूरमध्ये झालेल्या घटनेसाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत. त्याच्यासाठी महिलांना मुलींना सुरक्षा द्यायला पाहिजे ही सरकारकडनं विनंती आहे. आणि बदलापूरमध्ये झालेल्या घटनेमुळे पोलिसांनी घेतली नाही कंप्लेंट. त्यासाठी पोलिसांकडे विनंती आहे सरकारकडे विनंती आहे की महिलांना आणि मुलींना सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि सर्व महिलांसाठी केलं पाहिजे. आम्ही इथं म्हणून आंदोलनासाठी उभारले आहे. तू कुठे झालं काम? मी आता 10वी झाली. मला 11वीचं ॲडमिशन करायचं कॉलेजमध्ये. तुझं काय म्हणणं आहे आणखी याच्याबद्दल मुलींबद्दल? असं तुम्ही जाता कॉलेज पुढच्या टायमाला आम्ही लोक जाणार कॉलेजला तर आमच्याबद्दल कोणत्या मुलीबद्दल महिलांबद्दल कोणी काय हे नाही व्हायला पाहिजे आणि आरोपीला फाशी दिलीच पाहिजे. शिंदे. आम्ही मुली आता घरात आणि बाहेर कुठे देखील सुरक्षित नाही आहोत. आताच बदलापूरमध्ये 2 मुलींवर लहान मुलींवर अत्याचार झाले. ती कंप्लेंट देखील पोलिसांनी अजून घेतली नाही. 24 घंटे तसंच त्या आई वडिलांनी तिथं ठेवलं. त्यासाठी सरकारला एकच विनंती आहे की त्या आरोपीला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. जर त्याला तसं नाही केलं तर बाकीचे देखील तसेच करतील. आणि आम्ही मुली बाहेर देखील आता कुठे जाऊ शकत नाही. कुठे शिक्षणासाठी देखील जाऊ म्हणजे मुली सुरक्षित नाही. मुली सुरक्षित नाही असं महिला कुठे सुरक्षित नाही आहेत. लहान आणि मोठे सगळे सारखेच झाले. त्यांना घरातून बाहेर निघण्याची तर परवानगीच नाही आहे. आणि अशा लोकांमुळे तर त्यांना असंच सोडून दिलं तर पुढे देखील असंच खूप काही होणार. मग मुलींना जन्मताच मारलं पाहिजे असं वाटेल सर्व आई वडिलांना. त्यांना तर शाळेत देखील सवलत नाही आहे काय नाही आहे. तर त्याला फक्त फाशी शिक्षा दिलीच पाहिजे असंच आमची विनंती आहे. का तुम्ही आज लाडकी बहीणचा बोर्ड घेतलाय? तुम्हाला काय वाटते आज या आंदोलनाबद्दल? झालेल्या इलेक्शनमध्ये समजलंच असेल की वोटची कडकी झाली म्हणून बहीण आज लाडकी होते. 1500 रुपयाची भीक नको आहे. आम्हाला सुरक्षा हवी आहे. जिथे तुम्ही सांगतात की महिलाला पुढे घेऊन गेलं पाहिजे शिक्षण दिलं पाहिजे. जर शिक्षण घेताना ती सुरक्षित नसेल तर भविष्य कोणाचं सुरक्षित असणार आहे?